श्री साईबाबा समाधी मंदिरात एका अभिनेत्यानं समाधीवर बसून व्हिडिओ शूटिंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला शिर्डीतील ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, साईबाबा संस्थानचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत केवळ व्हिडिओ शूटिंगच्या घटनेवरच नव्हे तर मंदिर परिसरातील सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांनी मंदिराच्या गेट क्रमांक 4 जवळील पोलीस चौकी हटवून त्या ठिकाणी भाविकांसाठी मदत केंद्र, हेल्प सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले। या केंद्राच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ मार्गदर्शन, माहिती आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला। तसेच भविष्यात मंदिर परिसरात धार्मिक भावना दुखावतील किंवा मंदिराची पवित्रता बाधित होईल असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा यंत्रणेनं अधिक दक्ष राहावं, संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी आणि अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। वाहतूक व्यवस्थेचा मुद्दाही बैठकीत चर्चेला गेला। शिर्डीतील सर्व रिक्षा चालकांची तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले। याचबरोबर विना नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले। मंदिर परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नियमित तपासणी, सीसीटीव्हीवर लक्ष आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। गुन्हेगारी संपवण्यासाठी कशा प्रकारे पुढील काळात पाऊल उचलले? खरं गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी जी चिंता व्यक्त केली त्याबद्दल आता इथले पोलीस अधिकारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामस्थ त्या बाबतीमध्ये चर्चा झाली। आता काही धोरणात्मक निर्णय आपण केलेले आहेत आणि त्यामध्ये मला वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये जर तशा पद्धतीची कारवाई जर झाली ठरल्याप्रमाणे तर आपोआप त्याला अटकाव येईल असं मला विश्वास आहे। शेवटी काय की या ठिकाणी येणारा जो भाविक आहे तो ज्या भक्तिभावना येतो त्याबरोबर ज्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्याचा सुद्धा शिरकाव होत चाललेला आहे आणि दुर्दैवानं वाढत्या गुन्हेगारीमुळे एक भक्तांना त्रास होतो आणि स्थानिक ग्रामस्थांनाही त्या बाबतीमध्ये त्याच्या त्रासाला सामोरे जावं लागतं। एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई कडक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्या दृष्टीने आता त्यांनी कंबर कसलेली आहे। अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याबद्दल जे पावलं उचलली त्यामुळे त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यामध्ये सुद्धा होईल। मला वाटतं शिर्डीचा तोच भाग आहे की येणाऱ्या आजूबाजूच्या भागातून येणारे जे काही गुन्हेगार आहेत त्यातून ते अंमली पदार्थ ते तस्करी करतायत, ते सेवन करतायत। त्यामुळं तो जो उच्छाद त्यांनी मांडलेला आहे विशेष करून रात्रीच्या वेळी त्याच्या संदर्भात सुद्धा आता कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काल साई मंदिरामध्ये चित्रपटाचं एक शूटिंग झालं, त्या दरम्यान तो साईबाबाच्या वेशातील कलाकार समाधीवर बसला। गावकऱ्यांमध्ये त्या बाबतीमध्ये अत्यंत नाराजगी आहे, तर या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही, काय कारवाई करणार? नाही, त्या चित्रीकरणाच्या वेळी जे सद्गुरस्थ बाबांच्या समोर बसले हे तर अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे। म्हणजे हे साई भक्तांच्या भावनेचा तो एक प्रकारचं अपमान झालेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी त्या संदर्भात त्यांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे आणि मला वाटतं आता त्या संबंधीमध्ये जे संबंधित लोक ते हजर होते त्यांना शोकॉज देणं, त्याची माहिती घेणं, त्यांना कशा पद्धतीने तो जाऊ शकला त्या समाधी मंदिराच्या कशा पद्धतीने तो कसा बसला तिथे तर ते चौकशी होईल, परंतु भविष्यकाळात असे प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आश्वासन आता प्रशासनानं दिलेलं आहे। गावकऱ्यांनी ज्या वेगवेगळ्या रिक्षाच्या बाबतीमध्ये असतील, गुन्हेगारी बाबतीत असतील किंवा साई मंदिर शेजारतीला जे बंदीचा वेळ जो आहे या बाबतीत काय काय निर्णय आपण घेणार? नाही, आता बरेच निर्णय खरं म्हणजे ज्या मंदिर प्रशासनाच्या किंवा स्थानिक गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये
उदाहरणार्थ ऑटो रिक्षा चालकांकडून जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्या गुन्हेगारीला संरक्षण मिळतं. गुन्हेगार त्या ऑटो रिक्षाचा वापर करतात. अंमली पदार्थ त्या ठिकाणी त्यातून तस्करी होते का? जे काही बिगर नंबरच्या मोटरसायकल आहेत, भरधाव जाणाऱ्या गाड्या आहेत, या सगळ्या गुन्हेगारच करू शकतो या गोष्टी. आता याला मोठ्या प्रमाणात अटकाव करण्याची गरज आहे. सध्या शिर्डी पोलीस स्टेशनला मुळातच मनुष्यबळ कमी आहे. आता अन्य पोलीस स्टेशनमधून काही मनुष्यबळ आपल्याला घेता येईल का? मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुद्धा मी चर्चा करी. जवळजवळ आपण 600 अतिरिक्त पोलीस आपल्या अहिल्यानगरला मिळावेत असा प्रस्ताव आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडलेला आहे. परंतु उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर कसा करता येईल त्या बाबतीमध्ये विशेष करून शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्याही सुरक्षा विभागाची मदत घेण्याबद्दलही आज चर्चा झाली. 4 नंबर प्रवेशद्वाराच्या बाहेर पोलीस चौकी आहे, परंतु त्याच्यापासून 100 फूट अंतरावरती एका महिलेचा खून झाला. आता पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू शकतो. आता पोलीस चौकीचा नाही, ते पोलीस चौकी खरं म्हणजे यासाठी निर्माण केली होती की येणाऱ्या साहेब भक्तांना त्या ठिकाणी तातडीने काही चोऱ्या, काही पिक पॉकेटिंग झालं, स्नेक चॅचिंग झालं, काही त्यांना असं काही सुरक्षेच्या संदर्भात काही तक्रार करायची आहे, तर दुर्दैवानं त्या पोलीस चौकीचा तर काय फार उपयोग होत नाही. मी म्हटल्याप्रमाणे आता हायवेला पोलीस लागतात. आज सावळवीरजवळ पोलीस आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं कंजेशन आहे. मग पोलीस चौकी इकडं तिकडं पोलीस त्या अधिकाऱ्यांना पोलीस बोलावं लागतात. पण आता ते पोलीस चौकीचमुळे शिर्डीच्या आपल्या साईबाबा संस्थांच्या सुरक्षेकरता कर्मचाऱ्यांकडे द्यावी ती. त्यातून साई भक्तांचं त्या ठिकाणी मग आपोआपच संरक्षण होईल. विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये नियमबाह्य पद्धतीने साई भक्तांना सोडण्याचा जो प्रकार सुरू झाला किंवा पोलीस असतील, मला आश्चर्य तर वाटलं की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जे कर्मचारी नेमले ते तरी त्यांना सुद्धा ती लागण झालेली आहे नियमबाह्य कर्मचारी सोडण्याची. त्या दोन्ही बाबतीमध्ये थोडं कठोर कारवाईची सूचना आता दिलेल्या आहेत. सगळे CCTV बसवलेले आहेत. सीओना मी सांगितलेलं आहे की आपण याच्यात लक्ष दिलं पाहिजे. किंवा आता एक व्यवस्था निर्माण झाली याच्या आता सगळं फुलप्रूफ झालं असं होत नाही. तर मला वाटतं जो परवाचा प्रकार जो घडला आहे हा तर अतिशय धक्कादायक होता की एवढ्या भर लोकवस्तीमध्ये पोलीस चौकी समोर किंवा लोक बाजूबाजूला उभी आहेत. मला वाटतं याच्यामध्ये तर जनतेने सुद्धा संवेदनशीलता ठेवली पाहिजे ना. आपण काही नागरिकांनी हस्तक्षेप केला असता तरी मला वाटतं त्या मुलीचा त्या ठिकाणी जीव वाचवता आला असता. 3 नंबर गेटला गावकऱ्यांसाठी दर्शनाची व्यवस्था केली गेलेली आहे. तिथं आधार कार्ड बघून गावकरी म्हणून सोडलं जातं. परंतु बहुतेक वेळेस असं पाहण्यात आलं की काही परप्रांतीय लोक आधार कार्डवर शिर्डीचा ॲड्रेस अपडेट करतात आणि तिथं गावकरी म्हणून एंट्री करतात आणि त्यातून ते पैसाही कमावतात. तर एखाद्या आधार कार्डच्या ॲड्रेसला गावकरी असण्याचा आधार मानला जाऊ शकतो. नाही तर तो जर आधार कार्ड कसं आहे की आपण शक्यतो आधार कार्ड हे प्रमाण मानलेलं आहे की आधार कार्ड दाखवून तर प्रवेश घेऊ शकतो. आता काही बनावट आधार कार्ड केले असतील किंवा फेक आयडी केल्या असतील तर त्याचा ते एकदा आपला मुद्दा बरोबर आहे. पण त्याला काय तर पर्याय आपल्याला करता येईल तो निश्चितपणे विचार करावा लागेल. आता इथं आणखी धक्कादायक माहिती आहे की फेक आयडीवर लोक आता निघालेले आहेत आणि निश्चित हे मान्य करतो की साईराम म्हणून जो बाबांच्या दर्शन करून देतो, बाबाची आरतीची व्यवस्था करतो, त्यातून काही संपत्ती त्यातून काही लोक काही वेगळ्या पद्धतीने पैसे गोळा करतात. पण आता बऱ्यापैकी मधल्या काळाच्या काही नियमावलीवर त्याला अटकाव आलेला आहे. पण आपण म्हणतात त्याप्रमाणे तशी चौकशी करू आपण. मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्या झालेल्या कारवाईबद्दल मला वाटतं सगळेच येऊन श्रामपूरच्या नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे. घटना दुर्दैवी होती तरुणाची हत्या होणं. परंतु आता बहुतांश सगळ्या केवळ श्रीरामपूरच नाही तर जिल्हाभरामध्ये आता या सगळ्या गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन करण्यामध्ये आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. बैठकीनंतर ग्रामस्थांनी मंदिराची पवित्रता, भाविकांची सुरक्षा आणि शिर्डीची धार्मिक परंपरा जपण्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनानेही याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याचं आश्वासन दिलं. कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी. काय भूमिका घेतलेली आहे? 13 साई या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते बाबांच्या जीवनावर आधारित जे बाबांचे भक्त जे आहेत ज्यांच्या लीला आहेत त्या लीलावर आधारित शूटिंग चालू होतं.
मंदिरामध्ये शूटिंग चालू असताना एक कलाकार जे नकळत चुकीने जे आहे तो समाधीवर बसला. तसा तो शूट नव्हता, अगोदर शूटिंगमध्ये ते नव्हतं, परंतु चुकीने घडला. तर ते शूटिंग जे आहे ते डायरेक्टरने जे ताबडतोब बोलून ते शूटिंग जे आहे ते डिलीट केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्ही ते लेखी बी घेत आहेत. जो प्रकार घडला त्याच्यामध्ये कोणाचा आमच्या कर्मचाऱ्याकडून काही चुकला असेल तर त्यांची चौकशी केली जाईल. भविष्यात असे प्रकार घडून येते यासाठी काय आता यापुढे उपाययोजना केली? असे प्रकार भविष्यात नाही. जो प्रकार झाला तो नकळत चुकीने झाला, असा जाणीवपूर्वक झालं नाही, ते चुकीनेच झाला. परंतु तो चुकीने सुद्धा होऊ नये म्हणून इथून पुढे जे आहे ते संस्थांमार्फत त्याचे नियम जे आहेत अटी शर्ती घालून जे आहे ते एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.